हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊळी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. गुरुपुत्र उवाच नमत्प्रणीतं परप्रणीतं सुतो वदत्येष तवेंद्र शत्रो नैसर्गिकीयं मतिरस्य राजन् नियक्षमन्युं कददास्म मानः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे युधिष्ठिर यांना नारद उपदेश करतात. याप्रमाणे युधिष्ठिराच्या प्रश्नाला भगवान हे विषम आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना ही कथा त्यांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष हिरण्यकशिपाचा पुत्र प्रल्हाद हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहे. ज्या वेळेला हिरण्यकशिपाने विचारलं की अरे तू काय शिकलास, त्यावेळेला त्यांनी नवविधा भक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती. आता या ठिकाणी हे भक्तीचे प्रकार नाहीयेत, यावर थोडं मी चिंतन करणार आहे. नवविधा म्हणजे भक्तीचे प्रकार नाहीत. लोक म्हणतात हे 9 भक्तीचे प्रकार आहेत. हे 9 प्रकार नाहीत, ह्या पायऱ्या आहेत. हे एकेका पायरीनी आपल्याला भक्ती ही काही एक गोष्ट नाहीये. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती म्हणजे काय? ईश्वराचा अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान म्हणजे भक्ती. या ठिकाणी प्रणिधान या योग शास्त्रावरील पुस्तकामध्ये पतंजलींनी ईश्वर प्रणिधान शब्द वापरलाय. ईश्वर प्रणिधानाने वा. ईश्वर प्रणिधान. तर प्रणिधान म्हणजे काय? तर प्रणिधान म्हणजे भक्ती असं त्यांनी म्हटलंय, परंतु प्रणिधानाच्या पायऱ्या आहेत. प्रणिधान हे करताना सुद्धा भक्ती हा जरी शब्द या ठिकाणी असला, तो एक असला तरी भक्तीचे विविध आविष्कार आहेत. भक्तीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि वेगवेगळ्या पायऱ्यानुसार आपल्याला पुढं जायचंय. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे आपण नदीमध्ये उतरलं, अलीकडे जरी पाय धुतले तरी नदीतच उतरलं आणि मध्ये गेलं तरी नदीतच आहे. नदी जशी सुरुवातीला कमी आहे, आपण पाय धुतो आणि परत येतो. मी नदीत उतरला का? हो. पण एखादा एकदम मधल्या ठिकाणी जातो, डोहात जातो, जिथे अपरंपार पाणी असतं, ती नदीच आहे. ती सुद्धा नदी आहे, ही नदी आहे, पण ही अलीकडची आहे आणि ती मधली आहे. एकदम मधला जो भाग आहे तो आहे. याप्रमाणे ही भक्तीच्या देखील 9 पायऱ्या आहेत. कोणत्या पायऱ्या आहेत? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. भक्ती कशी सुरू होते? या ठिकाणी भक्तीचा प्रारंभ कुठून होतो हे सांगितलंय. भक्तीचा प्रारंभ आधी श्रवणातून होतो आणि म्हणून श्रवण, या श्रवणाला एक लिंग म्हणून म्हटलेलं आहे. श्रवण म्हणजे लिंग आहे. एक अशा पद्धतीने भक्तीचा आविष्कार करताना त्यांनी श्रवणाला फार महत्व दिलंय. कारण कानाच्या माध्यमातून आधी आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर हळूहळू ते संस्कार आपल्या मनावर होत जातात. आधी कानावर शब्द पडतात. एकदम एखाद्याची ओळख होत नाही, एकदम एखाद्याबद्दलची माहिती होत नाही. एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची माहिती आपण म्हणतो मी ऐकू नये बाबा त्यांच्याबद्दल. ऐकू नये म्हणजे काय? ऐकून म्हणजे माझ्या कानावर पडलेलं आहे. एकदा, दोनदा, तीनदा एखाद्याबद्दलचं आपण अनेक वेळेला एखादी गोष्ट ऐकतो, म्हणतो नाही यांची कीर्ती मी कानाने ऐकू नये. म्हणजे कानातनी ओळख झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. पण सुरुवात
कानाच्या माध्यमातून होते. म्हणून कर्ण पुटाच्या माध्यमातून हे रसायन, भगवंताच्या नामाचं रसायन आपल्या अंतःकरणामध्ये गेलं पाहिजे आणि त्यांनी अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून श्रवण हे लिंग सांगितलंय. त्याचे 6 प्रकार आहेत या श्रवण लिंगाचे. म्हणून अर्थात तो आज चिंतनाला मी विषय घेणार नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बारकाव्याने अभ्यास करणं, सुरुवात, उपोद्घात, त्याचप्रमाणे शेवट, समारोप ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे त्याच्याबद्दलची अपूर्वता, या सगळ्या गोष्टी म्हणजे श्रवण हे एक लिंग मानलेलं आहे. यानुसार 6 प्रकार त्याचे सांगितले. त्या दृष्टीने ते म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णोः, आधी श्रवण आहे. कानाने ऐकलं गेलं म्हणजे आपोआपच मनामध्ये ते ठसतं. श्रवणाच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा किती वेळेला या ऐकण्याबद्दलचा उल्लेख केलाय पहा तुम्ही. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पत्र घेईजे. 9व्या अध्यायाची सुरुवातच करताना अवधान एकले दीजे. अहो, श्रवण म्हणजे नुसतं ऐकायचं नाही, मग अवधानपूर्वक ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. आणि हे लक्ष असं असलं पाहिजे की दुसरीकडे आपलं मन गेलं नाही पाहिजे. मनाची एकाग्रता म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे कानावर पडलंय सहज नाही. श्रवण म्हणजे जाणीवपूर्वक एखादं गोष्ट लक्षपूर्वक ऐकत राहणे म्हणजे श्रवण. म्हणून श्रवण हे सुद्धा हा अभ्यास आहे. या ठिकाणी अभ्यास हे देखील लक्षण सांगितलंय त्यांनी. अपूर्वता, अभ्यास, या दृष्टीने अभ्यास आहे श्रवणाचा. ऐकत राहिलं पाहिजे. ऐकत राहिलं म्हणजे आपोआपच आपल्याला त्याबद्दलची आवड निर्माण होते. आणि हे ऐकणं इतकं सोपं नाहीये. ऐकण्याला सुद्धा क्षमता लागते. म्हणून हा श्रवणेंद्रिय पीकले, माऊलींनी किती सुंदर वर्णन केलंय प्रत्येक गोष्टीचं. श्रवणेंद्रिय पीकले. आता पिकणे हे तर आपण एखाद्या आंब्याबद्दल म्हणू शकतो, आंबा पिकलाय म्हणून. पण श्रवणेंद्रिय पीकले, श्रवणेंद्रिय पिकलंय म्हणजे अहो ते परिपक्व झालंय. श्रवणेंद्रिय विनाकारण परिपक्व होत नाही. भागवत कोणालाही आवडत नाही. भागवतातल्या नुसत्या गोष्टी माष्टी आवडतील, पण तत्वज्ञान ऐकायचं तर श्रवणेंद्रिय पिकलं पाहिजे. श्रवणेंद्रियाला सुद्धा ती सवय झाली पाहिजे, परिपक्वता आली पाहिजे. आणि श्रवणेंद्रियाची परिपक्वता ही तुमची पहिली पायरी आहे. कशाची? अध्यात्माची, आवडीची, भक्तीची पहिली पायरी आहे श्रवण. आणि म्हणून श्रवण कसं असलं पाहिजे? अवधानपूर्वक असलं पाहिजे. श्रवण, या श्रवणेंद्रियाचं वर्णन, श्रवण सुखाचं वर्णन माऊलींनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. म्हणून अवधान एकले दीजे. एकले म्हणजे काय? फक्त म्हणजे काय? आपण किती लाखो रुपये लिहिले तरी म्हणतो फक्त, म्हणजे केवळ, फक्त. त्याला फाटे फुटले नाही पाहिजेत. श्रवण एकाग्र पाहिजे, त्याला एकाग्रता म्हणतात. ज्याप्रमाणे आपण या अर्धगोल भिंगातून ज्या बहिर्गोल भिंग आपण वापरतो आणि त्यावेळेला अंतर्गोल भिंगातून आपण सूर्याचा प्रकाश खाली पडल्याबरोबर त्यातून एककेंद्रितता निर्माण होते आणि समोरचा कागद, कापूस पटकन पेट घेतो. का बरं म्हणले? सामान्य उन्हाने का नाही पेट घेतला? नाही, तिथे एकाग्रता नाही, तिथे विकेंद्रीकरण आहे. म्हणून विकेंद्रित असलेलं मन हे परमार्थाला उपयोगी नाहीये. इकडं लक्ष आहे, तिकडं लक्ष आहे, तिकडं लक्ष आहे, पूजा करता करता 10 ठिकाणी लक्ष आहे, उपयोगाचं नाही. ते म्हणतात एकाग्रता पाहिजे. आणि एकाग्रता, एकरूपता, एक तानता हीच खऱ्या अर्थाने श्रवणासाठी अपेक्षित आहे. श्रवण असं असलं पाहिजे की परिपूर्ण लक्ष त्यात असलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात श्रवणम. आणि मग ही पहिली पायरी ओलांडली की मग कीर्तनाची पायरी सुरू होते. मग आपणही गायला लागतो, आपणही बोलायला लागतो. अहो, जे ऐकत राहतात त्यांची ऐकण्याची क्षमता एवढी परिपक्व होते की नंतर ते बोलू लागतात. श्रोतेच वक्ते होऊ लागतात. ही क्षमता येते. कशामुळे येते? अहो, श्रोत्यांनी एवढं ऐकलंय की कर्णसंभृतम, की कानातून ते बाहेर पडू लागलंय. आता ते माऊलींनी किंवा भागवतामध्ये सुद्धा त्यांनी शब्द वापरलाय की इतकं ऐकलं पाहिजे की कानाच्या माध्यमातून ते पुन्हा बाहेर पडलं पाहिजे.
समृतम, या ठिकाणी परिपूर्णताने, आणि ते उतू आलं, ते प्रगट झालं. अनेकदा मला प्रश्न पडतो की संतांनी अभंग का लिहिले असतील बरं? त्यांना काय प्रसिद्धी मिळवायची होती का? त्यांना काय कुठल्या पेपरमध्ये छापून आणायचं होतं का? अभंग का लिहिले असतील त्यांनी? त्याचं कारण असं आहे की ते ज्याप्रमाणे एखादं पात्र भरलं म्हणजे ते उतू जातं. जसं पात्र भरलं म्हणजे शिगेवरून खाली पडतं. ज्याप्रमाणे दूध तापल्यानंतर ते उतू जातं, पात्र भरल्यानंतर ते उत्सर्जित होतं, त्याप्रमाणे यांचं मन इतकं भरलेलं होतं अध्यात्माने की ते उत्सर्जित झालं. आणि उत्सर्जित झाल्यानंतर मग साहित्य निर्माण झालं. साहित्य निर्माण करण्याला त्यांना काही प्रसिद्धीची हाव होती का? कुठे काही आपल्या कविता वाचनाचा कार्यक्रम करायचा होता का? नाही. हे उत्सर्जित झालेलं आहे, ते हृदयामध्ये साठलंच नाही म्हणून बाहेर आलं. आनंद एवढा दाटला की तो साठलाच नाही म्हणून बाहेर आला. म्हणून हे साहित्य, काव्य, अभंग हे जे आहेत ते त्यांचं उत्सर्जित असणारा आनंद आहे. याप्रमाणे ते म्हणतात की मग कीर्तनम, मग आपोआपच तो बोलायला लागतो, कीर्तन करायला लागतो, भगवंताच्या नामस्मरणाची गाथा गाऊ लागतो, कथा सांगू लागतो, आणि हे कीर्तन झालं. ही दुसरी पायरी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम. मग तुम्ही म्हणाल भगवंताचं विस्मरण होतं का हो कधी? नाही. मग स्मरण शब्द का आला? विस्मरणाच्या विरोधात नाही आला तो. स्मरण हा शब्द विस्मरणाच्या विरोधात नाही आला. मग आपल्याला नारद भक्ती सूत्र सांगतं की तद्विस्मरणेन परम व्याकुलतेती. या ठिकाणी सातत्याने स्मरण आहे, सतत हरिस्मरणा, सतत हरीचं स्मरण आहे. अहो अजप अजप कशाला सांगितलंय? तुमच्या श्वासागणित ते चाललेलं आहे. एखादा नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे वरून दिसत नाही परंतु आतून चाललेला असतो. आपण म्हणतो प्रवाह काही दिसत नाही, नाही, तो आतून चाललेला आहे. वरून दिसत नाही आपल्याला धो 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 प्रवाह, पण आतमध्ये मात्र तो गतिमान आहे. वरतून शांत नदी दिसते, आता पावसाळ्यात नाही, हिवाळ्यामध्ये शांत पाणी दिसतं. हो शांत पाणी आहे, हो, पण झरा आतून वाहतोय. तसा हा भक्तीचा झरा लोकांच्या दृष्टीने शांत दिसलेला भक्त आतून मात्र भगवंताशी तन्मय असतो. म्हणून स्मरणम हे अनुस्मरण, भगवंताशी तादात्म्यता, एकरूपता, तदाकारता सातत्याने चाललेली असते, हे स्मरण आहे. हे स्मरण विस्मरणाच्या विरोधात नाही. तर हे स्मरण शब्द या ठिकाणी आठवण झाली या अर्थाने नाहीये, तर सतत भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे. आणि म्हणून स्मरणम पादसेवनम, आणि नंतर पादसेवन भक्ती भगवंताच्या मूर्तीची. आता इथं सगुणात्मक वर्णन केलेलं आहे. मूर्ती, भगवंताची मूर्ती समोर आणायची, त्याच्या पायाची पूजा करायची, पायावर फुलं व्हायची, त्याचप्रमाणे पायावरती भगवंताला अभिषेक करायचा, पादसेवन भक्ती. आता हे जे नवविधा भक्ती आहे ती आपण पुढे दशमस्कंदामध्ये बघू. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. वामन पंडितांनी तर इतकं सुंदर लिहिलंय वेणुसुधेमध्ये की हे झाड सुद्धा कशी भक्ती करत होते, नदी सुद्धा कशी भक्ती करत होती, ते आपण त्यावेळेला बघू. तर पादसेवन, पाय धुणे, पायाची सेवा करणे, कारण पादसेवन सर्वात श्रेष्ठ आहे. कारण पायाची सेवा ही खऱ्या अर्थाने श्रेष्ठ सांगितलेली आहे. आणि पायापासूनच भगवंताकडे पाहायचं सांगितलेलं आहे. आपण बघितलं ध्यानयोगामध्ये पायापासून भगवंताचं ध्यान करायला सांगितलंय. याप्रमाणे पादसेवन, अर्चनम, मग भगवंताचं अर्चन करायचंय, भगवंताची पूजा अर्चा करायची आहे, ही अर्चन आहे. अर्चन भक्ती ही साधारणतः ज्या पूजा अर्चा प्रकारातून आली, पूजोपचारातून आली, ते देखील भक्तीचा एक आविष्कार सांगितलेला आहे. हळूहळू एक 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 पायरी आपण चढत गेलो. आधी कानाने ऐकलं, मग नामस्मरण केलं, मग भगवंताचं पादसेवन केलं, मग अर्चन केलं, मग वंदन केलं भगवंताला. कारण वंदन म्हणजे नुसतं नमस्कार नव्हे. आपण वंदन शब्दाचा अर्थ नुसता नमस्कार घेतो, पण नाही. वंदन म्हणजे साष्टांग दंडवत. आपले 8ही अंग भगवंताकडे समर्पित करायचे, सगळं शरीर समर्पित करायचे. अष्टांग योग ज्याला सांगतात, तो अष्टांग योग हा भक्तियोग या अर्थानेच आहे. आणि म्हणून अष्टांग 8 अंगाने भगवंताला नमस्कार करायचा, हे वंदन आहे. आणि हे वंदन करताना मन ठेवायचं नाही, नमन आहे ते, नमन. जिथे मनच राहत नाही, जिथे देह समर्पित होतो,
काठीप्रमाणे टाकायचे. दंडवत म्हणजे काय हो? लोक म्हणतात दंडवत. दंडवत म्हणून दंडवत शब्दाचा खरा अर्थ काय असा आहे की काठी उभी करा आणि ती सोडून द्या. ती जशी धाड दिशेने पडते तसं आपलं शरीर टाकलं पाहिजे, दंडवत म्हणतात त्याला. आणि हेच खरं बंधन आहे. म्हणजे तुमचा शरीरावरचा अभिमान गेला, शरीरावरचं ममत्व गेलं, शरीरावरची मीपणाची भावना गेली, देहाची मीपणाची भावना गेली आणि भगवंताशी देह समर्पित झाला. आता मला सांगा, देह समर्पित झाला, मन समर्पित झालं, आता काय राहिलं? मग भगवंताचं दास्य आणि सेवाभाव सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. आता भगवंत मीपणाच राहिला नाही. जो सेवक असतो ना तो म्हणतो माझं काहीच नाही, हे सगळं त्याचे. जनार्दनो ग्रहस्वामी तद्भृत्या खिलावयम. जनार्दन हा आमचा ग्रहस्वामी आहे, भगवान हा आमचा घराचा स्वामी आहे आणि मी त्याचा सेवक आहे. तो जे म्हणेल ते करतो. जनार्दनाचा झाडवान झाडी हृदयांगण. एका या स्फुट कवितांच्या मध्ये जनी जनार्दनांच्या संदर्भात लिहिताना त्यांचे भक्त म्हणतात की जनार्दनाचा झाडवान झाडी हृदय अंगण. झाडवान आहे मी. झाडवान म्हणजे झाडू मारणारा, एक झाडलोट करणारा. पण त्या झाडलोट करणारा कोणाचा आहे? जनार्दनाचा आहे, त्या भगवंताचा आहे, त्या संतांचा आहे. आणि हृदयरूपी अंगण मी झाडतोय. शुद्ध भूमी केली वेगी आणि जेथे जेथे स्वामी वसे पाय झाडत मुक्तकेशी. ज्या मुक्तकेशी, मी मुक्तकेशी आहे, अर्थात मी स्वतंत्र नाहीये, परंतु मी सर्व गोष्टी सोडून दिलेल्या आहेत म्हणून मी मुक्त आहे. केस देखील मोकळे सोडलेत आणि मोकळे सोडलेले केस म्हणजेच समर्पित भावना आहे. या ठिकाणी भगवंताच्या जेथे जेथे स्वामी बसे, जिथे जिथे स्वामीचं स्थान आहे, जिथे जिथे देव थांबतायत त्या ठिकाणी मी झाडतो. माझ्या अंतःकरणपूर्वक माझी वृत्ती मी शुद्ध केलेली आहे. या दृष्टीने अहमपणा राहतच नाही. जो सेवक असतो त्याच्यामध्ये अहमपणा नसतो, कारण सेवक फक्त आज्ञा ऐकत असतो, आज्ञाधारी असतो. सेवेचे सुख मारुती सकळले प्रत्यक्ष त्या वानरा. सेवा भाव शिकावा तर हनुमंताकडून. म्हणून मारुती दोन प्रकारचे आहेत. विनोबा भावींनी वर्णन केलंय की एक आहे वीर मारुती आणि दुसरा आहे सेवाभाव असलेला मारुती. वीर मारुती वेगळा आणि दास मारुती वेगळा. दास मारुती म्हणजे भगवंताचा दास, दोन हात जोडलेले आहेत, त्याचप्रमाणे वीरासनात बसलेला आहे आणि भगवंताची रामाच्या शब्दाची नुसती वाट पाहतोय. इथे अहंकार राहिलाच नाही, संपला. भगवंताच्या चरणाशी समर्पित केला म्हणून ही दासभक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि नंतर आत्मनिवेदनम. आता अशा वेळेला शिल्लक काहीच राहिलेलं नाही. आत्मनिवेदन, एक रूप होणे, भगवंताशी एक रूपता, सायुज्यता प्राप्त होणे, हे आत्मनिवेदन आहे. अशा पद्धतीने एक 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 पायरी ऐकण्यापासून ते सर्वस्व समर्पित करेपर्यंतची जे टप्पे ते आहेत नवविधा भक्ती. म्हणून नवविधा भक्ती हे भक्तीचे प्रकार नाहीत, तर भक्तीच्या अवस्था आहेत, भक्तीचे एक एक पायऱ्या आहेत, भक्तीचे एक एक टप्पे आहेत. एक 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 टप्पे ओलांडत गेलं म्हणजे आत्मनिवेदापर्यंत जाता येतं. म्हणून या ठिकाणी प्रल्हाद म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. याप्रमाणे इथे पुंसार्पिता विष्णू, ही खरी भक्तीचे नवलक्षणम. हे भक्तीचे नवविध आविष्कार, लक्षण, प्रकार, हे खऱ्या अर्थाने भक्तीचे प्रकार आहेत. श्रेष्ठ भक्ती आत्मनिवेदन आहे, पण सुरुवात होते श्रवणापासून. म्हणून हे ऐकल्याबरोबर हिरण्यकश्यप चिडला, अत्यंत लाल रागाने झाला आणि गुरुला बोलावलं, शंडामर्काला बोलावलं. का हो शंडामर्का, हा काय बोलतोय, ऐकलं का? तो भक्ती काय म्हणतोय, तो त्या माझ्या विरोधकाचं नाव घेतोय. हे ऐकल्याबरोबर शंडामर्क थरथर कापू लागले. म्हणले अहो, हे मी सांगितलं नाही, मी याला काही शिकवलं नाही. नमत प्रणीतन न परत प्रणीतम. हे मी सांगितलं नाही, ते दुसरी कोणी सांगितले नाही. माझं तर त्यांच्याकडे लक्ष असतं. अहो, शाळेत येतो माझ्या समोर, शाळेतून जातो माझ्या समोर, नंतर तुमच्याच घरात असतो. तेव्हा तुमचा जो पुत्र आहे, तो पुत्र जे देवाचं नाव घेतो ना, ते नैसर्गिकीय मतिरस्य राजन. हे राजेसाहेब, ही याची नैसर्गिक मती आहे, ही त्याची निसर्ग बुद्धी आहे, ही त्याचा सहज स्वभाव आहे. सहज स्वभाव
सदा सहस्वभाव कसा असतो? स्वभाव दुरतिक्रम. स्वभाव जसा उसाची गोडी ही स्वाभाविक आहे, मिरचीचा तिखटपणा हा स्वाभाविक आहे, तो बीजभूत आहे. त्याप्रमाणे हा स्वाभाविक याची रती भगवंताकडे लागलेली आहे. तेव्हा नियच्छमन्युम कददा स्मरा. आणि मग काय करावं याचा विचार हिरण्यकशिपू करू लागला. तो म्हणाला, थांबा, आता आपण याच्यावर एक उपाय करू. थांबा. त्यांनी ताबडतोब सर्वांना बोलवून घेतलं आणि त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू केले. राक्षसांना बोलावलं, याला शूल मारा म्हणून सांगितलं माझ्या समोर. शूल मारायला राक्षस गेले. निरतास्ते समादिष्टा भर्त्रा वै शूल पाणया तिग्मदंश. मोठमोठे राक्षस आले, हातामध्ये तलवारी घेतल्या, शूल घेतले, त्याचप्रमाणे वेगवेगळे शस्त्र घेतले आणि छिंदी बंदी तिवादिना, मारा रे मारा म्हणे याला. याप्रमाणे मारायला सुरुवात केली. परंतु भगवंतांनी याचं रक्षण केलं. ज्याला थोडाही आपल्या अंगाला स्पर्श झाला नाही त्या शूलाचा, थोडी जखम झाली नाही, नखाने ओरबाडावं तेवढंही झालं नाही. त्यानंतर शेवटी विचार केला काय करावं. त्याला मोठमोठे हत्ती बोलावले, हत्तीच्या पायाखाली तोडवा म्हटले, पण हत्तीने त्यांना काहीच केलं नाही. हत्तीचे दात गळून पडले. दिग्गजर दंतशुकश्च अभिचारावपतार्पणैहि. त्याप्रमाणे तेलामध्ये उकळायचा प्रयत्न केला, परंतु तेल कडकड कडकड तापवलं. त्यामध्ये नारळ टाकून बघितलं, नारळ दान दिशेने उडालं, ते राक्षसाच्या कपाळाला लागलं. अरे म्हणले, कडक झाले तेल, टाका. तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा थंड लागलं तेल. आणि प्रल्हाद तिथेही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भगवंताचं नाव घेत होता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. याप्रमाणे गोविंद दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. अरे देवाचंच नाव घेतोय हा, आणि देवाचं नाव घेतलं की सगळं थंड झालं तेल. काय करावं? पर्वतावरून टाकलं तर पर्वतावरून खाली टाकल्यानंतर याचे तुकडे तुकडे होतील म्हणले. आता याचे तिळ्या एवढे तुकडे होतील. काही झालं नाही. भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह त्यांचं रक्षण केलं. लक्ष्मीने त्याला कमळामध्ये झेललं. शेवटी त्याच्या आईला पाचारण केलं आणि तिला सांगितलं, हे पहा, तू याला कयाधू नाव होतं प्रल्हादाच्या आईचं. त्याला बोलावलं आणि याला विष देव आणि बस दुसरं काही नाही. आता याच्या माझ्या समोर विष देऊन टाक. तिने त्याला विष देण्याचाही प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. ते विषाचं अमृत झालं. अहो, विषाचं अमृत न व्हायला काय झालं? आपल्याला परवाचं सुद्धा गेल्या 200-300 वर्षातली घटना आहे. आपल्याला माहित आहे की वेणास्वामी ह्या मिरजलेला होत्या आणि समर्थ रामदास स्वामींना पाहिल्याबरोबर त्यांना उपरती झाली. त्यांना वाटलं संसार सोडून द्यावा, रामदास स्वामींच्या बरोबर जावं, त्यांच्या आश्रमात राहावं. परंतु त्यांचे आई वडील या विरोध करू लागले. ही गतधवा होती, बालविधवा होती. विरोध करू लागले की जाऊ नकोस. शेवटी तिला एका घरामध्ये बंदिस्त करून टाकलं आणि विष देऊन टाकलं. परंतु त्या बंदिस्त घरामध्ये सुद्धा विषप्राशन केलेल्या अवस्थेत सुद्धा रामदास स्वामी सूक्ष्म रूपाने आले आणि त्यांनी तिला वाचवलं. राम 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 म्हणता म्हणता सगळं विष त्या ठिकाणी निघून गेलं आणि मात्र रंग काळा झाला. रामदास स्वामींनी म्हटलंय की बरं झालं रंग काळा झाला, जगाची वाईट दृष्टी तरी तुझ्यावर पडणार नाही. ज्याप्रमाणे हे पर्वाचं घटना आहे. सांगायचं तात्पर्य असं की विषाचं अमृत सहज होऊ शकतं. म्हणून विषाचं अमृत करण्याची क्षमता भगवंतामध्ये आहे. शुनशेव प्रभू. आणि शेवटी परत आल्यानंतर विचारलं काय झालं प्रल्हादाचं? म्हणले काही नाही, तो वाचला, विषाने सुद्धा मेला नाही. विषाने मेला नाही, काय करावं? शेवटी अरे म्हणले, पर्वतावरून फेकलं तरी उपयोग नाही, विष दिलं तरी उपयोग नाही, भाले मारले तरी उपयोग नाही, आणि त्याला एवढे सगळ्या बाजूनी मारण्याचे प्रयत्न केले परंतु काही उपयोग नाही. शुनशेप इव प्रभू. शुनशेप, ज्याप्रमाणे कुत्र्याचं शेपूट जसं वाकडं ते वाकडंच असतं तसा याचा स्वभाव वाकडाच आहे म्हणले. आता हिरण्यकशिपाला वाकडच वाटणार, देवाचंच नाव घेतो म्हणले, हा काय करावं? शेवटी शंडामर्काला सांगितलं, अहो शंडामर्का, तुम्ही एक काम करा,
याला शाळेमध्ये वरुण पाशाने बांधून ठेवा, तुमच्या नजर कैदेत ठेवा आणि कुठे हल्ला नाही पाहिजे. बघू आपण तुमचे वडील आल्यावर काय करायचे बघू. तोपर्यंत इमंतू पाशैर वरुणस्य बधवा. वरुण पाशाने बांधलं. वरुण पाशाने बांधल्यानंतर बंदिस्त ठेवलं शाळेत. शाळेमध्ये मुलं जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी पोरं आले. पोरं सगळे याच्या भोवती जमा झाले आणि विचारल्या. पोरं म्हणू लागले, अरे प्रल्हादा, तुझ्या वडिलांनी तुला मारायचे प्रयत्न केले म्हणे, तुला पर्वतावून टाकलं, तुला काहीच नाही झालं? नाही म्हणले, मला खर्चटलं सुद्धा नाही. कसं काय म्हणले? अहो कोणीतरी झेललं म्हणले मला. त्याप्रमाणे तुला कडकड असणाऱ्या कडक तेलामध्ये टाकलं, तुला पोळलं नाही का तेल? ते म्हणले, नाही, मला थंड गार वाटलं. विष दिलं, काहीच झालं नाही. तो म्हणला, मला काहीच झालं नाही हो. असं कशामुळं? हे कारण काय याचं? असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, हे पहा, प्रल्हाद म्हणतात, कौमार आचरे प्राज्ञो धर्मान भागवता निह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. या ठिकाणी प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगू लागला, अरे त्याचं कारण एक आहे. त्याचं कारण भगवंताची भक्ती मी करतो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये मी तल्लीन आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या नावामध्ये इतकी तल्लीनता प्राप्त झाली. गोविंद दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. ज्याप्रमाणे भगवंताच्या नामात मी तल्लीन असतो, त्यामुळं मला काही होत नाही. आणि मग असं तुला कसं काय होऊ शकतं? कसं काय तुला हे कळालं? असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, लहानपणापासून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. कौमार आचरेत प्राज्ञो म्हणजे असं की लहानपणापासून आपण भगवंताच्या सेवेत राहिलं पाहिजे, त्याचं वळण लागलं पाहिजे. लहानपणीच माणसाला वळण लागतं, लहानपणीच माणूस चांगल्या पद्धतीने वागू शकतो. जो बालपणापासून भगवंताच्या वळणात आहे, त्या लहानपणापासून भगवंताच्या वळणाचं जेव्हा आपल्याला सवय लागते, तेव्हा आपल्याला भागवत धर्म कळतो. या ठिकाणी प्रल्हादाने भागवत धर्म सांगितलाय आणि त्याने सांगितलं, अरे मुलांनो, दुर्लभम मानुषम जन्म. अरे आपल्याला जो मानवाचा जन्म मिळालाय तो दुर्लभ आहे, तो काही सहजासहजी मिळालेला नाही, महादुर्लभ आहे. मानवाचा जन्म मिळालाय तर तदप्य ध्रुवमर्थदम. एक तर मानवाचा जन्म आहे, त्याच्यात या मानवाच्या जन्मामध्ये भगवंताची सेवा जर केली तरच खऱ्या अर्थानं श्रेयस्कर आहे, नाहीतर काही उपयोग नाही. या माणसाचा जन्म हा विनाकारण वाया घालवण्याचं काही कारण नाही. बालपण खेळण्यात जातं, त्याचप्रमाणे तारुण्य कैफात जातं, वृद्धापकाल दुःखात जातो, आजारपणात जातो. आणि मग आम्ही देवाची आठवण कधी करावी, भगवंताची सेवा कधी करावी, म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी साधलं पाहिजे, साधना केली पाहिजे. ध्रुवमर्थदम, आपल्याला काहीतरी कायम टिकणारी सेवा आपण केली पाहिजे. जो जन्म आपल्याला प्राप्त झालाय त्या जन्माचं आपण सार्थक केलं पाहिजे. अहो, आकाशातलं पाणी तर सगळीकडेच पडतं, काय थेंब कुठे पडत नाही का? थेंब आकाशातले सगळीकडेच पडतात. ते जमिनीवर पडले तर वाळून जातात, नदीत पडले तर वाहत जातात, गटारीत पडले तर गटारीतून वाहत जातात, कमळाच्या पानावर पडले तर काही वेळ राहतात, पण नंतर पुन्हा खाली पडतात. पण जर ते शिंपल्यामध्ये पडले तर त्याचे मोती होतात, शिंपल्यामध्ये पडले तर मोती होतात. त्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालाय आणि या जन्मामध्ये जर आपण काहीतरी केलं तरच या शिंपल्यामध्ये पडलेल्या थेंबाचे मोती होतील. स्वातीचेनी पाणी ये न होती जरी मोती ये, तरी अंगी सुंदराची ये काय शोभती तेथे. माऊलींनी म्हटलंय. तेव्हा स्वातीच्या नक्षत्रावर पडलेला पाऊस हा जर शिंपल्यामध्ये पडला तर मोती होतो. तेव्हा स्वाती नक्षत्र म्हणजे हा जन्म आपल्याला प्राप्त झालाय. त्यात मानवाचा जन्म आहे तो एखाद्या शुक्तीप्रमाणे आहे, शिंपल्याप्रमाणे, तर त्याच्यात पडलेलं पाणी त्याचं मोतीच व्हायला पाहिजे. म्हणून आपण सुद्धा या जन्माचं सार्थक केलं पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही आपल्या जन्माचा. सुखमैंद्रियकम दैत्या देह योगेने देहिनाम. आणि तुम्ही देहाचा विचार करता. असुर किंवा राक्षस जे आहेत ना, ते देहात्मवादी आहेत, ते देहालाच सर्व मानतात. देह हाच सर्वश्रेष्ठ आहे, देहाच्या पलीकडे काहीच नाही असा ते विचार करतात.
जेव्हा ब्रह्मदेवाकडे बली गेला आणि इंद्र गेला, त्यावेळेला सुरुवातीला ब्रह्मदेवाने सांगितलं देह म्हणजे आत्मा. हे ऐकल्यानंतर बली निघून गेला आणि बलीला वाटलं ब्रह्मदेवाने सांगितलं देह म्हणजे आत्मा. देह म्हणजे आत्मा हे सांगितलं आणि बली निघून गेला आणि तो देहात्मवादी झाला. तिथून असुर प्रवृत्ती निर्माण झाली किंवा असुराचं शास्त्र निर्माण झालं, देहाला आत्मा मानणे. पण इंद्राने विचार केला आणि इंद्र पुन्हा परत आला, म्हणले देह म्हणजे आत्मा जर असेल तर देह नष्ट होतो, आत्मा नष्ट होतो का? मग ब्रह्मदेव म्हणाले तपश्चर्या करून ये, तुला सांगतो. पुन्हा तपश्चर्याला गेला इंद्र. मग त्यांनी सांगितलं मन म्हणजे आत्मा. त्यानंतरही पुन्हा इंद्र परत आला, पुन्हा शंका विचारली, पुन्हा ते म्हणाले तपश्चर्या करायला जा. आणि तपश्चर्या केल्यानंतर सांगितलं आत्मा मनापेक्षा वेगळा आहे. कारण मन हे देखील नष्ट होतं. कारण मन शेवटी इंद्रिय, 11वं मन म्हणजे इंद्रियच आहे, पण आत्मा हा अतिंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचा आहे. आणि मग ही तिसरी गोष्ट, तेव्हा सुरुवातीला जे ज्ञान असतं ते प्राथमिक असतं. सगळं काही सर्वस्व आपल्याला सांगता येत नाही. सुरुवातीला प्राथमिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान, नंतर तात्पर्य, आधी शब्द अर्थ, शब्दार्थ, मग त्यातला तात्पर्यार्थ, मग गर्भितार्थ, सूचितार्थ, संकेतार्थ, असे कितीतरी अर्थ आहेत. म्हणून तुम्ही इंद्रियालाच आत्मा मानता आणि त्याच्यात सुख मानता, हे चुकीचं आहे. सुखम इंद्रियकम दैत्यादेह योगिने योगिनाम. अरे दैत्यपुत्रा हो, हे मित्रा हो, तुम्ही देहाला आत्मा म्हणू नका, देहाच्या नादी लागू नका. देह स्त्री पुत्र मित्र अनुचर हे वृषा तोषे हे तोर ममेथम. देह स्त्री मित्र पुत्र, त्याचप्रमाणे घोडे हत्ती घर दार प्रपंच हे तोषे हे तोर ममेथम. सर्वे स्वायुर नयंती. हे सगळे आम्हाला परिपूर्ण सुख देणारे नाहीयेत. या देहाच्या आतमध्ये तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. आपण मीमांसा करतो ती मांसाची, मांस मीमांसेह, मांसाची मीमांसा करतो. परंतु याच्या आतमध्ये तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती, त्या प्राणाच्या आतमध्ये असलेला जो खऱ्या अर्थानं आत्मतत्व जे आहे, चैतन्य तत्व जे आहे, तो आत्मा आहे. त्याचा विचार आपण करत नाहीत. न तथा विंदते क्षमम मुकुंद चरणांबुजम. आणि भगवंताच्या चरणांची सेवा केल्याशिवाय हे कळणार नाही. सुरुवातीला आपण लहानपणी बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, म्हणून मुग्धस्य बाल्ये कौमारे क्रीडतो याती विंशतिः. पहिले 20 वर्ष खेळण्यात जातात, नंतर गद्धे 25 आपण म्हणतो, त्या 25 वर्ष गधडेपणात जातात, गाढवपणात जातात. आणि नंतर तारुण्याची कैफ एवढा चढतो की मी 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 एवढा वाढतो, माझ्याशिवाय कोण आहे, मला सगळे नमस्कार करतात, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी मोठा आहे. अरे मोठा कोण म्हणावा, अरे तू कशाचा मोठा. आणि मग असं करत करत कधी म्हातारपण येतं कळत नाही. जरया ग्रस्त देहस्य या ते कल्पस्य विंशतिः. पुढे 20 वर्ष तारुण्याचे गेले की पुढे म्हातारपण येतं आणि म्हातारपणामध्ये जख्ख म्हातारा तो पडतो, आजारपणामध्ये त्रस्त होतो, व्याधी दुःख क्लेश शारीरिक मानसिक या व्याधींनी त्रस्त होतो. आणि दुरापुरेण कामेन मोहेन च बली असा. आणि मग मात्र आधी मी 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 म्हणणारा पराधीन होतो. का रे कुठे गेलं तुझं मीपणा, मी माझ्या देहाने एवढे कामं केले, मी हे केलं, मी ते केलं, मी मोठमोठे पोते उचलत होतो, मग आता काय झालं, नाही आता काय पाय देखील उचलत नाही. कुठे गेले म्हणले शक्ती, तुमचंच तर शरीर आहे. हो माझं शरीर आहे, पण काय उपयोगाचं, आता शरीर साथ देत नाही म्हणे. अहो जिथे शरीर साथ देत नाही तुमचं, तिथे कोण साथ देणार आहे. तेव्हा ईश्वराची भगवंताची प्रार्थना करा, तो तुमचा साथ देईल. ते म्हणतात शेषम ग्रहेषु सक्तस्य. आणि म्हणून तुम्ही या ग्रहाच्या नादी लागू नका. को ग्रहेषु उपमान सक्त महात्मा मदितेंद्रिय. जो घरामध्ये अडकतो, ग्राहग्रस्त व्यसनरशनो ग्राह विकलम. तेव्हा ग्रहरूपी ग्राह हा आम्हाला या ठिकाणी खातोय, आम्ही अडकलोय. तो जितेंद्रिय कसा म्हणता येईल. म्हणून स्नेहपाश तुम्ही सोडून द्या, तुम्ही या घराचे दाराचे पाश सोडून द्या. ग्रह स्त्री मित्र त्याचप्रमाणे अनुचर हे सगळे सोडून फक्त भगवंताच्या नादी लागा. कोण वर्थ तृष्णांत प्राणेभ्यो य इप्सिता कथम प्रियाया अनुकंपिताया हा संगम रहस्य रुचिरामंत्र मंत्रान. अरे कुटुंब पोषण हे तर कुणीही करतं. हे
किडे मकोडे पशु पक्षी हे देखील जीवन जगतात, ते देखील आपल्या मुलाबाळाचं पोषण करतात. मग आपलं काही काम वेगळं आहे की नाही? प्रत्येह चाथाप्य जितेंद्रियस्य दशांत कामो हरते कुटुंबी. याप्रमाणे या कामातून, त्याचप्रमाणे या सगळ्या इच्छेतून जो मुक्त होतो तोच खऱ्या अर्थानं मुक्त संघही रचितोपवर्ग, त्यालाच अपवर्ग प्राप्त होतो. म्हणून तुम्ही संघ सोडून द्या. तथो विदुरात परिवृत्त दैत्या. तुम्ही हा सगळं संघ सोडून द्या, भगवंताची प्रार्थना करा, तल्लीन व्हा आणि भगवंत तुम्हाला मदत करील. तस्मात सर्वेषु भूतेषु दयाम कृत सौहृदम. भागवत धर्म कोणता आहे? सगळ्यांशी मैत्री करा. भागवत धर्म कोणता आहे? सगळ्यांना समान पद्धतीने वागवा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. म्हणून दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. दया हा खरा धर्म आहे. म्हणून दया या धर्माने सगळ्या जगामध्ये वागा. धर्म हा दया या स्वरूपाचा असल्यामुळं धर्मानेच खऱ्या अर्थानं आपलं कल्याण होऊ शकतं. आणि दया धर्म का मूल आहे. धर्माचं मूळ दया आहे. याप्रमाणे जिथे धर्म आहे तिथे आपल्याला यश प्राप्त होतं. म्हणून धर्म हा दयेवर अवलंबून आहे. आणि कोणाचीही निंदा करायची नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही, त्याचप्रमाणे कोणाचंही वैर करायचं नाही. तोच खऱ्या अर्थानं भगवत धर्म. या ठिकाणी भागवत धर्म सांगितलाय. प्रल्हादाच्या तोंडून भागवत धर्माचं तत्वज्ञान सांगितलंय. भागवत धर्म कोणता आहे? भागवत धर्म हाय जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. प्रत्येक भूतामध्ये भगवंताचं स्वरूप पाहणे हा भागवत धर्म आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अहो संतांनी हेच सांगितलंय. संतांनी काही वेगळं सांगितलंय का? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी काही वेगळं सांगितलं नाही, हेच सांगितलंय. म्हणून ते म्हणतात की आसुरम भावमुच्च. आसुर भाव सोडा. या ठिकाणी मुद्दाम शब्द लक्षात घ्या. आसुर ही प्रवृत्ती आहे, म्हणजे राक्षस ही प्रवृत्ती आहे, आसुरी ही प्रवृत्ती आहे. तो भाव सोडा. तुम्ही देवच आहात, फक्त प्रवृत्ती तुमची आसुरी आहे. आसुरी म्हणजे निर्दयी. आसुरी म्हणजे दुसऱ्याचं घ्यायचं आणि द्यायचंच नाही, ही आसुरी प्रवृत्ती, ही राक्षसी प्रवृत्ती. दुसऱ्याचं हरण करण्याची प्रवृत्ती ही राक्षसी प्रवृत्ती आहे. इथे स्पष्ट होतं की राक्षस किंवा असुर हे काही वेगळे कुणी नव्हते, पण प्रवृत्तीत फरक आहे. देवाची प्रवृत्ती वेगळी आणि असुरांची प्रवृत्ती वेगळी. दुसऱ्याला मदत करणे ही देवाची प्रवृत्ती आहे आणि आपणच खात राहणे ही असुराची प्रवृत्ती आहे. एका ठिकाणी असं वर्णन करण्यात आलेलं आहे की एक नरक म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय हे शोधण्यासाठी एक जण गेले आणि तिथे आनंद सगळीकडेच होता आणि दोघांचे हात बांधलेले होते. म्हणले देवाचे हात बांधले होते आणि राक्षसांचे हात बांधले होते. राक्षसांचे हात बांधले, देवाचे हात बांधले आणि जेवायला सगळ्यांना वाढलं आणि जेवता मात्र येईना. का? हात बांधलेले, कसं जेवणार? पंचपक्वांना तर जेवण मांडलेलं आहे, रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत, चांदीचे ताट आहेत, वाटे आहेत सगळे. मग जेवता का येईना, हात बांधले, कसं जेवणार? शेवटी म्हणले राक्षस उठले न जेवता. कोणी जेवलं नाही म्हणले, उपाशी राक्षस उठले. आणि देव म्हणले पोटभर जेवले, ढेरीवरून हात फिरविला. अहो म्हणले तृप्त झालो तर आम्ही. अहो कसे जेवलात म्हणले, तुम्ही ते हात बांधले होते. हो म्हणले आम्हाला स्वतःला खाता येत नव्हतं, पण दुसऱ्याला तर भरू शकत होतो ना. आमचा हात आमच्या तोंडापर्यंत जाऊ शकत नव्हता, पण दुसऱ्याच्या तोंडापर्यंत जाऊ शकत होता. लांब हात होत होता, अलीकडे होत नव्हता. आणि मग आम्ही दुसऱ्याला जीव घातलं. या देवानी त्या देवाला जीव घातलं आणि त्या देवाने दुसऱ्या देवाला जीव घातलं आणि याप्रमाणे सगळे जेवले. आणि राक्षस मात्र उपाशी राहिले. का? स्वतःच खायचं तेवढं माहिती, लोकांना द्यायचं माहितीच नाही. याला म्हणतात राक्षस, याला म्हणतात असुर. सांगायचं तात्पर्य, ही कथा सोडून द्या, परंतु त्याच्यातलं तात्पर्य असं आहे की जो देतो तो देव, जो दुसऱ्याला मदत करतो तो देव आणि जो रक्षण करतो तो राक्षस, जो आपल्याजवळ सगळ्या वस्तू ठेवतो तो राक्षस. म्हणून ते म्हणतात तुम्ही ही आसुरी प्रवृत्ती सोडून द्या. आसुरम भाव मुन्मुच्च. आसुरी भाव सोडून द्या आणि यया तुष्य तथोक्षजा. आणि भगवान त्यांनी प्रसन्न होईल. असं म्हटल्याबरोबर अरे प्रल्हादा, तू मोठं चांगलं बोलतोस, पण तू हे शिकलास कुठून? तुला हे जमलं कसं? कोणाकडून शिकलास? असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अरे हे श्रुतमे तन्मयापूर्वम ज्ञानम विज्ञान संयुतम धर्मम भागवतम शुद्धम नारदा देव दर्शनात. अहो मी हे नारदाकडून शिकलो. नारदाकडून?
आणि नारद कधी आले? तू तर आम्ही तर आपण समोरच आहेत, प्रत्येक वेळेला तुम्ही आणि आम्ही बरोबरच आहेत. अहो शाळेत येताना तू माझ्या बरोबर असतोस. नारद कधी आले? आम्ही तर कधी पाहिलं नाही नारद कधी आले. नारदाने तुला कधी शिकवलं? असं दैत्यपुत्र म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. अरे त्याचं कारण असं झालं की प्रल्हाद म्हणतात पितरी प्रसिद्धे स्माकम. त्याची घटना अशी घडली की जेव्हा माझे वडील तपश्चर्येला निघून गेले त्यावेळेला देवाने हल्ला केला आमच्या नगरीवर. आणि देवाने हल्ला केल्यानंतर कारण रक्षण करायला कुणीच नव्हतं, देवाने हल्ला केला आणि इंद्राने माझ्या आईला म्हणजे हिरण्यकशिपाच्या पत्नीला कयाधूला पळून तो घेऊन जाऊ लागला. इंद्र पळून घेऊन जाऊ लागला. त्यावेळेला नारद भेटले आणि नारदांनी पाहिल्याबरोबर नारद म्हणले, अरे अरे इंद्रा, हे काय करतोस? म्हणले, तू या राक्षसासारखी दुसऱ्याची पत्नी पळवायला की काय? रावणाची प्रवृत्ती तुझ्यातही आली की काय? तो म्हणला, नाही नाही नाही, अहो मी त्या अर्थाने नाही पळवायलो, मी हिला काही त्रास देणार नाही, पण हिच्या पोटामध्ये माझा विरोधक आहे म्हणले, माझा शत्रू आहे, त्याला मला मारायचे. ते म्हणले, नारद हसले, म्हणले, अरे मूर्ख आहेस म्हणले इंद्रा तू. हिच्या पोटामध्ये तुझा विरोधक नाही, तुझा मित्र आहे म्हणले, महान भगवत भक्त आहे, तो तुझी मदत करणार आहे. काय म्हणतात? खरं कशावरून? ते म्हणे, हे बा तू आता हिला सोडून दे, माझ्यावर सोपव, मी हिचं बाळणपण करतो म्हणले. जा. इंद्र निघून गेला आणि नारदानी कयाधूचं रक्षण केलं एका आश्रमामध्ये, तिचं बाळणपण केलं. माझा जन्म झाला आणि नंतर त्याच्या वेळेला ज्या वेळेला मी गर्भात होतो त्यावेळेला नारद तिला उपदेश करायचे. पण कयाधू बिचारी गर्भाशी होती, गर्भवती होती, तिला दिवस गेलेले होते आणि अशा वेळेला नारद तिला सांगत असताना, तत्वज्ञान सांगत असताना तिला मध्ये झोप यायची आणि मी मात्र जागं राहून हे सगळं ऐकत होतो. सगळं बारकाईने तत्वज्ञान मी ऐकलं. जरी आईला झोप लागली तरी मी मात्र आज जागृत होतो आणि नारदाने 9 महिने तिला ज्ञान सांगितलं. ते 9 महिने मी हे सगळं ऐकलं आणि नंतर माझा जन्म झाला. गर्भातच मी सगळं ग्रहण केलं. आज देखील शास्त्र सांगतंय की गर्भामध्ये गर्भसंस्कार कशाला सांगितलेत? गर्भसंस्कार याच्यासाठी सांगितले की गर्भातच ज्ञान होऊ शकतं. आज शास्त्राने हे सुद्धा हे मान्य केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की बालाजी तांबे यांनी गर्भसंस्कार नावाचा जो ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये हे मान्य केलंय. आयुर्वेद मान्य करतं, आधुनिक शास्त्रही मान्य करतं की गर्भामध्ये झालेले संस्कार कायम टिकतात आणि म्हणून गर्भापासूनच, बालपणापासूनच नव्हे तर गर्भावस्थेत पासूनच आपल्या अर्भकावर आपण संस्कार केले पाहिजेत. वध्यमाना सुरेर भीता, ज्याप्रमाणे मी त्यांच्यातून ऐकलं आणि हे ऐकल्याबरोबर सगळे चकित झाले. जन्माद्या षडिमे भावा दृष्टा देहस्य महात्मनः. मी ऐकलं की या देहाला 6 विकार आहेत. कोणते? षड्भाव विकार म्हणतात त्याला. की हा देह जन्माला येतो म्हणजे आधी तो अस्ति, मग आधी असतो, मग जन्माला येतो, मग वाढतो, त्याप्रमाणे वृद्ध होतो, परिणमते, याच्यात परिवर्तन होतं आणि शेवटी विनश्यती, हा देह नष्ट होतो. कुठल्याही वस्तूला 6 भाव विकार आहेत, त्याला षड्भाव विकार म्हणतात. अस्ति, त्याचप्रमाणे जन्म त्याचा होतो, जायते, मग जन्म झाल्यानंतर त्याची वाढ होते, वर्धते, विपरिणमते, मग त्याच्यानंतर त्याचं वार्धक्य येतं, त्या ठिकाणी तो वृद्ध होतो आणि शेवटी विनश्यती, ज्याप्रमाणे नष्ट होतो. हे षड्भाव विकार देहाला आहेत. मनाला, आपल्या आत्म्याला मात्र हे भाव विकार नाहीत. आत्मा यातून मुक्त आहे. त्याप्रमाणे येते 12 विद्वान आणि मग 12 प्रकारच्या या सगळ्या शुद्धीकरणाच्या, ज्याला आपण आत्मा कसा नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा प्रकारचा आहे, तो निर्विकार आहे, तो स्वयंप्रकाश आहे, तो व्यापक आहे, तो असंग आहे, ज्याप्रमाणे हे 12 लक्षणं आत्म्याचे आहेत. याप्रमाणे षड्भाव विकार शरीराचे आहेत आणि आत्म्याचे मात्र 12 लक्षण आहेत. म्हणून जन्म, अस्तित्व, वृद्धी, परिणाम म्हणजे बदल होणे, क्षय, हे सगळे शरीराला आहेत. पण आत्मा मात्र नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा प्रकारचा आहे. तो नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, एक आहे, क्षेत्रज्ञ आहे, आश्रय आहे, निर्विकार आहे, स्वयंप्रकाश आहे, सगळ्याचं कारण आहे, व्यापक आहे,
असंग आहे आणि आवरण रहित आहे. हे 12 गुण आत्म्याचे आहेत आणि 6 षड्भाव विकार देहाचे आहेत. त्याप्रमाणे हे सांगितलं. अन्वय व्यतिरेकेण विवेकेनो शतात्मना. याप्रमाणे बुद्धीचं जागरण आपण करावं. बुद्धी ही वृत्ती, या 3 वृत्तीच्या द्वारे आपण बुद्धीचा अनुभव घेतो. याप्रमाणे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या बुद्धीच्या 3 वृत्ती आहेत आणि याचा साक्षी मात्र परमात्मा आहे. त्याप्रमाणे आत्मा याचा साक्षी आहे. ज्याप्रमाणे दिवा साक्षी असतो आणि दिव्याच्या प्रकाशात सगळं ग्रह उजळतं, त्याप्रमाणे एतद्वारो हि संसारो गुणकर्म निबंधनः. आणि संसार हा गुणकर्मावर अवलंबून आहे. अज्ञानमूलो पार्थोपी पुंस स्वप्न वेश्यते. आणि आपण केवळ अज्ञानामध्ये अडकतो. बीज निर्हणयोग प्रवाहो परमो ध्येय. आपण केवळ या बुद्धीच्या द्वारे वृत्तीच्या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि सगळं विसरतो. त्याच्यासाठी गुरुची सेवा करावी. त्याप्रमाणे भगवंताची एकांत मनाने भक्ती करावी. श्रद्धया तत्कथायांच. भगवंताची कथा ऐकावी. कीर्तन गुण नामस्मरण करावं. हरी सर्वेषु भूतेषु असं म्हणल्याबरोबर वासुदेवे भगवते जया संलभते रतिम्म. आणि जो भागवताच्या मध्ये तल्लीन होतो, भागवत भक्ती ही त्याने अशी सांगितली आहे की आपण यदा ते हर्षोत्फुल्ल काश्रु गद्गदम. भगवंताचं नाव घेताना ज्याच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो, ज्याचं हृदय भरून येतं, ज्याचा डोळ्यामधून अश्रुधारा यायला लागतात, त्याप्रमाणे हृदय सात्विक भावाने भरून येतं आणि जगाची कुठलीही लाज तो ठेवत नाही. प्रोत्कंठ उद्गायते रवते नृत्यती. तो कधी नाचतो, कधी गातो, तो कधी आनंद व्यक्त करतो आणि भगवंताच्या नावामध्ये तल्लीन होतो. तोच खरा भक्ती प्रयोगेन समेत धोक्षजम. ज्याप्रमाणे राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. हृदय सगळ्या गोष्टींनी भरून जातं, आनंदाने भरून जातं. असा खरा भगवत भक्त श्रेष्ठ आहे. शरीर न संस्कृती चक्र शातम. आणि तो खरा भगवत भक्त आहे. बाकीचं सगळं कुंज कोशभूतया, बाकी सगळं व्यर्थ आहे. याप्रमाणे हे क्षणभंगुर आयुष्य आम्हाला जर खऱ्या अर्थाने या सत्कारणी लावायचं असेल तर या भगवंताच्या नावातच आपण तल्लीन राहायला पाहिजे. आणि मग चला रे चला म्हणा असं म्हणून सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली. काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. सगळी शाळा गरजू लागली, सगळे मुलं म्हणू लागले. इकडे शंडामर्काच्या कानावर आवाज गेला. अरे म्हणले काय? एक प्रल्हाद म्हणत होता तर मला जीवावर बेतलं, आता तर सगळी शाळा गरजू लागली. म्हणले न दानन न तपो नेज्या. प्रल्हाद म्हणतो कशाचीच गरज नाही, दानाची गरज नाही, तपाची गरज नाही, कोणत्या व्रताची गरज नाही. आपण माऊली म्हणतात ना, आपण कोणत्या तीर्थयात्रेला जायची गरज नाही, केवळ भगवंताची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. असं ऐकल्यानंतर सगळी शाळा गरजू लागली, सगळे मुलं बोलू लागले. आणि इकडे शंडामर्क जेवत होते, धावत धावत पळत आले. पळत आल्याबरोबर शंडामर्काने त्याला सोडलं. म्हणले काय रे, काय काय लावलंय, काय लावलंय, थांबा ना. कोणी थांबायला तयार नाही. भगवंताच्या नावाचा सगळीकडे गजर सुरू झाला. हिरण्यकशिपाच्या कानावर ही वार्ता आली. त्यांनी प्रल्हादाला बोलवून घेतलं. त्याला बोलून आणा म्हणले माझ्या समोर. प्रल्हादाला बोलून समोर आणलं आणि समोर उभं केल्याबरोबर मोठ्या रागाने त्याच्याशी बोलू लागला. काय रे म्हणले. त्याला तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आहे क्षमान पापेन तिरश्चेन चक्षुषा. तिरप्या नजरेने पाहिलं, लाल डोळे झाले होते. अरे काय समजलास? अशाही वेळेला प्रल्हादाने दोन्ही हात जोडले होते बरं का, दोन्ही हात जोडले होते. नम्रपणे प्रश्रयावनतम, नम्रतेने हात जोडून खाली मान घालून उभा होता. दांतम बद्धांजलीम अवस्थितम. तो असा ताठ छाती पुढे करून उभा नाही राहिला. त्याने हात जोडले, आपल्या वडिलांच्या पुढे हात जोडले. परंतु याची स्थिती अशी होती की आता मात्र या प्रल्हादाला काय करावं काय नाही. त्यांनी वर्णन केले. सर्प पदाहतैव श्वसन प्रकृती दारुणः. या सर्पाच्या जर शेपटीवर पाय पडला तर ज्याप्रमाणे सर्प फुतकार टाकतो तसा हा हिरण्यकशिपू फुतकार टाकत होता. आणि म्हणला, हे दुर्विनीत मंदात्मन, हे मूर्खा, काय समजलास तू? बुद्धिभ्रम झाला का तुझा? आणि तू माझ्या कुळाचा नाश करणारा निघालास, तू मला ठार मारायला निघालास. आता नक्की तुझ्या या कुळाच्या मध्ये तू कलंक लावणार आहेस. दैत्यरूपी या चंदनवनात
तू एखाद्या काटेरी झाडासारखा दिसू लागलास. मंदात्मन कुले भेद नराधकम, कुलभेद निर्माण करणार आहेस. स्तब्ध, ए मूर्खा दगडा, तुला काही कळतं का नाही? आपण जसं गाढवा वगैरे म्हणतो ते सगळे शिव्या त्यांनी दिल्या. स्तब्धम मच्छासनोद्धूतम, आणि माझा अपमान करतोस, माझ्या शासनाचा अपमान करतोस, माझ्या शब्दाच्या बाहेर जातोस, माझ्या आज्ञेचा भंग करतोस. आत्ताच्या आत्ता तुला मी यमसदनाला पाठवतो, थांब, माझ्या हाताने तुझा मृत्यू आहे. असं म्हटल्याबरोबर प्रल्हाद उभा होता. प्रल्हाद म्हणाला, न केवलम मे भवतश्च राजन. अहो वडिलांना म्हणतो, तुम्ही काय शिव्या देता आणि तुम्ही देवाला कशाला शिव्या देता? तुम्ही दस्यून पुरा अषण्ण विजित्य लुंपतो. अहो जोपर्यंत तुम्ही काम क्रोध लोभ मोह जिंकत नाहीत तोपर्यंत काही उपयोग नाही. म्हणणे ते येणं स्वते. तुम्ही सगळं दिशा जिंकल्यात. वडिलाला म्हणतो, तुम्ही 10 दिशा जिंकल्यात, पण तुम्ही स्वतःला नाही जिंकलं. तुम्ही स्वतःच्या राग लोभाला जिंकलं नाही. तुम्ही मी म्हणू लागला. जितात्मनोज्ञस्य समस्य देहिना. तुम्ही सगळ्या जगावर राज्य करता, पण तुमच्यामध्ये असलेल्या रागद्वेषाला तुम्ही जिंकलं नाही. असं म्हणल्याबरोबर तो मग काय हिरण्यकश्यपूला त्याचा तोलच गेला. काय बोलतोस म्हणे तू? कोणाच्या शक्तीच्या जोरावर बोलतोस? काय त्या देवाचं नाव घेतोस? कुठे आहे तुझा देव म्हणे? सांग मला. वासव यदी सर्वत्र कस्मात कुठे तुझा देव? सांग, आत्ताच्या आता त्याला ठार करतो मी. असं म्हणल्याबरोबर प्रल्हाद म्हणला, सगळीकडे देव. माझा देव कुठे नाही म्हणले. अहो कणकण मे भगवान, तो सगळीकडे. तो त्वयस्ती मयस्तीच, तो तुझ्यात आहे, तो माझ्यात आहे. वडिलाला सांगितलं, तुमच्यात सुद्धा तो आहे, माझ्यात आहे, या सगळ्या ठिकाणी कणाकणामध्ये या सगळ्या जगात भरलेला आहे तो. ज्याप्रमाणे एखाद्या पटामध्ये तंतू असावा, ज्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे धागा असावा, तसा ईश्वर सर्वत्र आहे धाग्याप्रमाणे. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला, असं आहे? मग या खांबात का दिसत नाही? कस्मात स्तंभेन दृश्यते. असं म्हणल्यावर तो म्हणे, खांबात सुद्धा आहे. असं म्हणल्याबरोबर भगवंताला इकडे गडबड झाली. आपल्या भक्ताला ठार मारायला निघालेला हिरण्यकशिपू याला लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे म्हणून भगवंतानी तत्काळ नृसिंहाचं रूप धारण केलं आणि त्या नृसिंहाचं रूप धारण करून खांबामध्ये येऊन बसले. या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की स्वतः ज्या भागवतावर व्याख्यान करणारे श्रीधराचार्य जे आहेत हे देखील नृसिंहाचे उपासक आहेत आणि म्हणून या ठिकाणी नृसिंहाचं आख्यान ते मांडत असताना, त्यावर टिपण टाकत असताना किंवा त्यावरचं भाष्य लिहित असताना त्यांना खरोखर अंतःकरणातून प्रेम निर्माण झालेलं आहे. आणि ते म्हणतात की शुकाचार्यांना जे भागवत कळालं तेच मला नृसिंहाच्या कृपेने कळालं. याप्रमाणे सोहम विकथमान शिरः काय धरामी ते कस्मात स्तंभेन दृश्यते. असं म्हणल्याबरोबर त्या खांबावरती लाथ मारली. कुणी म्हणतात तलवार मारली, कुणी म्हणतात लाथ मारली. इथे स्तंभम तताडिती बला स्वमुष्टीना इथं वर्णन केलंय की मूठ मारली. आपल्या हाताची मूठ किंवा ज्याला आपण आपले हात मूठ वळली आणि त्या खांबावर मारली. तताडाती बला स्वमुष्टीना तदैव तस्मिन् निदोते भीषणो. आणि एकदम गडगड 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 आवाज झाला, कडकड कडकड आवाज झाला. तो खांब तुटला आणि ज्याप्रमाणे प्रलयकाल होतोय की काय, बभू एनांड कटाहमस फुटत, हे सगळं आकाश फुटून जाईल की काय, सगळं विश्व फुटून जाईल की काय अशी अवस्था झाली. कडकड कडकड आवाज झाला आणि त्याप्रमाणे भगवान नृसिंहातून बाहेर आले. गोर 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 करत बाहेर आले आणि नृसिंहाला पाहिल्याबरोबर हिरण्यकशिपू तो म्हणा, अरे तू मला माझ्या भावाला मारायला डुकराचं रूप धारण केलंस आणि मला मारायला तू असं विचित्र रूप धारण केलंस न मृगंड मानुष. मला मारण्यासाठी तू असं रूप धारण केलं काय? मी तुला घाबरत नाही. हातात तलवार घेतली आणि तो मारायला सुटला. मीमांस मानस समुत्थितो ग्रतो नृसिंह रूप तदलम भयानकम. आणि नृसिंहाचं रूप काय भयानक होतं. मृगेंद्र माणूस, मृगही नाही आणि मानुष्यही नाही. कारण या वेळेला सगळ्या त्यांनी विचार केला होता की याला ब्रह्मदेवानी वर दिलेत, ते कोणते वर दिलेत, कसे दिलेत, कोण प्राण्यापासून मृत्यू नसावा, आकाशात मृत्यू नसावा, पृथ्वीवर मृत्यू नसावा, त्याचप्रमाणे सजीवापासून नसावा, निर्जीवापासून नसावा, सकाळी नसावा, रात्री नसावा, हे सगळं डोळ्यासमोर आणलं आणि भगवंत नृसिंह तिथे प्रगट झाले. सामराज महाराज की जय, नृसिंह सामराज की जय. प्रतप्त चामी कर चंड लोचन, लोचन डोळे लाल झालेले होते.
किरीट चमकत होता, कुंडल चमकत होते, कराला दंष्ट्रा होत्या, भ्रुकुटी होत्या, त्याप्रमाणे लय 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 जीप करत होती. आणि अशा भगवंतांनी नृसिंहानी तिथे हिरण्यकशिपूच्या अंगावर उडी मारली. हिरण्यकशिपूने सुद्धा हातामध्ये तलवार घेतली. दोघांची झटापट झाली. पुनस्तमा सज्जत खड्गचार मणी. भगवंताच्या बरोबर युद्ध करता करता तो पळू लागला. पळता पळता त्याची ढाल तलवार खाली पडली. पुन्हा त्यांनी ढाल तलवार घेतली. पुन्हा त्यांच्या अंगावर उडी मारली आणि कृत्पाट्ट हासम खरमूल बोलवून बनम. आणि भगवंतानी पुन्हा त्याच्यावरती उडी मारली. सगळे देव आकाशामध्ये जमा झाले. भगवान नरहरी शामराज या ठिकाणी प्रगट झालेले होते. आणि तत्काळ त्यांनी आपल्या नखाच्या अग्राने विचार केला की आता एवढा प्रचंड राक्षस तो पळत होता. पळता पळता त्याला पकडलं आणि ज्याप्रमाणे एखाद्या उंदराला मांजराने पकडावं त्याप्रमाणे भगवंतानी त्याला पकडलं. द्वार्यो आपात्य ददार लिलया. आणि त्याला कुठं आणावं तर विचार केला की आत मृत्यू नसावा, बाहेर मृत्यू नसावा, म्हणून उमऱ्यात आणलं. दुपारी म्हणजे सकाळी मृत्यू नाही, रात्री मृत्यू नाही, म्हणून संध्याकाळची वेळ पकडली. त्याचप्रमाणे खाली मृत्यू नाही, वर मृत्यू नाही, म्हणून मांडीवर घेतलं. आणि सजीवापासून मृत्यू नाही, निर्जीवापासून मृत्यू नाही, माणसापासून मृत्यू नाही, प्राण्यापासून मृत्यू नाही, म्हणून न मृगेंद्र मानुषम, नर आणि मृग असं मधलं स्वरूप धारण केलं. आणि नख हे निर्जीवही नाहीत आणि सजीवही नाहीत. कारण निर्जीव म्हणावं तर वाढतात आणि सजीव म्हणावं तर कापताना दुखत नाहीत. म्हणून या नखाने ददार लीलया द्वार्युर्य आपात्य ददार लीलया त्याला मांडीवर घेतलं आणि टार 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 त्याचं पोट फाडलं. नखैर यथाहिम गरुडो महाविषम. ज्याप्रमाणे गरुडाने एखाद्या या महाविष म्हणजे नागाला फाडावं त्याप्रमाणे फाडलं. आणि नखांकुरोत्पाटित हृत सरोरुहम विसृतयुधान. आणि लाय 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 जीप करत होती. त्याच्या सगळ्या आंतडे त्यांनी फाडले आणि अंतड्यामध्ये भगवान एक 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 बारकाईने बघू लागले. लोक म्हणाले काय बघू लागले? म्हणजे याच्यामध्ये बारीक एखादा प्रल्हादासारखाच सुपुत्र आहे का? त्याचा शोध घेऊ लागले. अहन समंता नख शस्त्र पार्श्वबीर दौदंड युथोन पथान सहस्रशः. याप्रमाणे या ठिकाणी त्याचा वध केला. आता या नृसिंहाच्या दर्शनासाठी सगळे देव कसे येतील, प्रत्यक्ष लक्ष्मी कशी येईल आणि शेवटी प्रल्हाद यांची स्तुती कशी करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. भगवान नरहरी शामराज महाराज की जय. पुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री मज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.